नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथं आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin today's reading, let's first cleanse the energy around you. As this essence burn, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग खूप खास असणार आहे. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड आज बनणार आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत तुमची मीन राशीचा पुढचा महिना म्हणजे जून महिना 2026 कसा जाईल, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला, संदेश, वॉर्निंग काय असणार आहे ते आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग करून. मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष इथं केंद्रित करा आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला एनर्जी कनेक्ट होऊन तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग तुम्हाला रेझोनेट होण्यास मदत करते. जून महिना तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा काळ असेल. मीन राशी कार्ड्सनुसार तुम्ही भूतकाळातील काही गोष्टींमधून बाहेर पडून स्वतःचा एक नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्यामध्ये कमालीची संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान इंट्युशन जाणवत आहे. बाहेरील गोंधळापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐकल्यास तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आता आपण पाहणार आहोत एकूण ऊर्जा, ओव्हरऑल एनर्जी तुमची या महिन्यात. तुमची ऊर्जा संमिश्र स्वरूपाची राहील. एका बाजूला प्रगतीची आणि वेगाने पुढे जाण्याची इच्छा असेल तर दुसऱ्या बाजूला काही गोष्टींमध्ये विलंब झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते. करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल, पण सहकार्याशी वाद टाळा. आर्थिक बाबत पैशांची आवक बऱ्यापैकी राहील, परंतु अचानक उद्भवणाऱ्या खर्चांमुळे तुमचं बजेट बिघडू शकते. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोलल्यास नाते अधिक घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी राजकारण होऊ शकतं. जून महिन्यात सुरुवातीला ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे श्रेय इतर कोणी घेणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या बॉस किंवा वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल. जर तुम्ही बेरोजगार असाल तर नवीन कामाच्या शोधात असाल तर 18 जून नंतर तुमच्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह काळ सुरू होईल. सकारात्मक, एखाद्या जुन्या मित्राच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळू शकते. जून महिना तुमच्या कार्यक्षेत्रात प्रचंड बदल घडवून आणणारा ठरेल. कामाचा ताण वाढणार. ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला यामुळे धावपळ होईल, पण यामुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग उघडतील. बदली किंवा नवीन नोकरी होऊ शकते. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धात 15 जून नंतर चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. व्यापारी वर्गासाठी हा महिना नवीन भागीदारी, पार्टनरशिप्स किंवा नवीन डील घेऊन येऊ शकतो. भागीदारी करताना कागदपत्रे व्यवस्थित वाचा. आता आपण भाग बघणार आहोत पुढचा, नोकरी, बिझनेस आणि पैशाचे अचूक नियोजन. 1 ते 15 जून हा काळ संथ राहील. कामाचा ताण जास्त असेल आणि फळ कमी मिळेल असे वाटेल तुम्हाला. हा काळ संयम ठेवण्याचा आहे. 16 ते 30 जून हा काळ तुमचा टर्निंग पॉईंट ठरेल. अचानक रखडलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असाल तर एखादी नवीन कल्पना सुचेल जी भविष्यात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा देऊन जाईल. धनलाभ, ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला कुठून तरी अचानक किंवा अनपेक्षित पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला हुशारीने पावले टाकण्यास सांगत आहे. घरगुती वस्तू किंवा आरोग्यावर अचानक खर्च होण्याची शक्यता दाखवत आहेत.
त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट तयार करा. अडकलेला पैसा, जर तुमच्याकडून पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्यासाठी तुम्हाला थोडे जास्तच प्रयत्न करावे लागतील. शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या सट्ट्या बाजारात मोठी गुंतवणूक करणे या महिन्यात टाळा. जमीन किंवा सोन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अनपेक्षित धनलाभ, ज्या पैशाची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता ते पैसे या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमच्या हातात येण्याची दाट शक्यता आहे. कर्जापासून मुक्ती मिळू शकते या महिन्यात. जर तुमच्यावर एखादे जुने कर्ज असेल तर ते अंशतः फेडण्यात तुम्हाला यश येईल. सावधगिरी काय बाळगायची, कोणालाही या महिन्यात हात उसने पैसे देऊ नका. दिलेले पैसे परत मिळण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. प्रेम आणि कौटुंबिक जीवन, भावनांचा समतोल राखणे या महिन्यात अत्यंत आवश्यक आहे. वैचारिक जीवन, जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. शांत राहून संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. प्रेम संबंधामध्ये जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ एकमेकांना समजून घेण्याचा आहे. तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या पार्टनरवर संशय घेऊ नका. कौटुंबिक वातावरणामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या, विशेषतः आई किंवा वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. कुटुंबात काही गैरसमज होऊ शकतात. घरातील व्यक्तींना असे वाटू शकते की तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात, स्वतःमध्येच गुंतलेले आहात. आठवड्यातून एकदा तरी कुटुंबासोबत वेळ घालवा. बसून मन मोकळे संवाद साधा. प्रेम संबंधांमधील रहस्य, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरच्या मनात काहीतरी वेगळं, काळजी किंवा रहस्य असू शकते जे ते तुम्हाला सांगायला घाबरत आहेत. त्यांना विश्वासात घ्या. त्यामुळे काय होईल, तुमचे नाते अधिक मजबूत होईल. जुन्या मित्रांचे पुनरागमन, भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती किंवा मित्र तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. घरातील वातावरण महिन्याच्या मध्यात कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर होईल. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्याचे किंवा पैशाच्या बाबतीत सुरुवातीला अडचण आली तरी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आरोग्याबाबतीत मानसिक थकवा, या महिन्यात तुम्हाला शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा, मेंटल एक्झॉशन जास्त होऊ शकतो. अतिविचार करणे टाळा. पोटाचे विकार होऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. अपचन, गॅस किंवा पोटाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. दररोज किमान 15 मिनिटे ते 20 मिनिटे ध्यान मेडिटेशन करा. पुरेशी झोप घ्या. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. डोळ्याचे व डोक्याचे विकार होऊ शकतात. सतत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्यामुळे डोळ्याचे त्रास किंवा मायग्रेन, अर्ध डोके दुखणे सारखे समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. डोळ्यांना विश्रांती द्या. स्त्री वर्गासाठी, जर तुम्ही महिला असाल तर संप्रेरकाचे असंतुलन म्हणजेच काय, हार्मोनल इम्बॅलेन्स किंवा थायरॉइडशी संबंधित त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना काळजी. 15 ते 24 जून या तारखांना वाहन चालवताना अत्यंत सावध राहा. घाईघाईत प्रवास करणे टाळा. आता जे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी असतील त्यांचे जीवन या महिन्यात, विद्यार्थ्यांसाठी हा महिना संमिश्र फळ देणारा असेल. एकाग्रतेचा अभाव, सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होण्याची दाट शक्यता आहे. मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. परदेशी शिक्षण, जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या मार्गातील अडचणी या महिन्याच्या शेवटी दूर होतील. जून महिन्यासाठी तुमचा लकी बाजू, भाग्यवान रंग पिवळा आणि फिकट निळा, लाईट ब्ल्यू. महत्त्वाच्या कामासाठी जाताना या रंगाचे कपडे वापरा. भाग्यवान अंक 3 आणि 7. तुमच्यासाठी मंत्र आणि उपाय, रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तितका जप करा. यामुळे मनातील भीती आणि नकारात्मकता नष्ट होईल. या महिन्याचा सर्वात मोठा गुप्त संदेश, सायकिक मेसेज, तुमच्या कार्ड्समधून मिळणारा दैवी संकेत असा आहे की तुम्ही सध्या भूतकाळातील काही कटू आठवणींमध्ये किंवा चुकांमध्ये अडकून पडला आहात. जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडून देत नाही तोपर्यंत नवीन चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार नाही. स्वतःला माफ करा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाका. धोक्याची सूचना, वॉर्निंग साईन, घाई गडबडीत निर्णय नको.
या महिन्यात कोणताही आर्थिक किंवा भावनिक निर्णय घेताना घाई करू नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. तुम्हाला महागात पडू शकते. गुपिते ते उघड करू नका. तुमच्या भविष्यातील योजना किंवा वैयक्तिक पर्सनल गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या इतरांसोबत शेअर करू नका. तुमच्या पाठीमागे गुप्त शत्रू सक्रिय राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या तारखा तुमच्यासाठी शुभ तारखा प्रगती आणि लाभासाठी 3, 9, 18 आणि 27 जून या तारखांना केलेले नवीन संकल्प, महत्त्वाची कामे किंवा बैठका यशस्वी होतील. सावध राहण्याच्या तारखा, कारण की त्या दिवशी वाद किंवा मानसिक तणाव होऊ शकतो. 11, 15 आणि 24 जून या दिवशी कोणत्याही वादात पडू नका. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला आणि प्रवासात काळजी घ्या. तुमच्यासाठी दैवीय सल्ला तुम्हाला असा सल्ला देत आहे की प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करू नका. सध्या परिस्थिती जशी आहे ती स्वीकारा आणि योग्य वेळेची वाट पहा. तुमची आंतरिक शक्ती, इनर स्ट्रेंथ खूप मोठी आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे. तुमच्या सुप्त मनातील विचार आणि मानसिक स्थिती, सायकिक एनर्जी काय सांगते? सध्या तुमच्या मनात मी योग्य मार्गावर आहे की नाही अशी मोठी द्विधा मनस्थिती चालू आहे. कार्ड्स असे दर्शवतात की तुम्ही बाहेरील जगाला स्वतःला खूप शांत आणि खंबीर दाखवत आहात, परंतु तुमच्या आत एक भावनिक वादळ सुरू आहे. जून महिना तुम्हाला मानसिक कोंडीतून बाहेर काढेल. तुमच्या मनावर असलेला भूतकाळातील एखाद्या घटनेचा किंवा व्यक्तीचा ताण या महिन्यात पूर्णपणे निघून जाईल. गुप्त गोष्टी आणि पाठीमागच्या हालचाली, या महिन्यात विश्वासू लोकांकडून सावध राहा. तुमच्या अगदी जवळचा किंवा मित्राच्या वर्तुळातील एखादी अशी व्यक्ती जी तुमच्या समोर चांगली बोलते पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीची चर्चा करते. जून महिन्यात या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. गुप्त योजना गुप्त ठेवा. तुम्हाला जर नवीन घर घ्यायचे असेल, गाडी घ्यायची असेल किंवा नोकरी बदलायची असेल तर जोपर्यंत ती गोष्ट 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत तिची वाच्यता करू नका. या महिन्यात तुम्हाला नजर लागणे, एव्हिल आय किंवा ऊर्जेचा अडथळा येण्याची दाट शक्यता आहे. जून महिन्यासाठी अत्यंत प्रभावी तोडगा आणि उपाय, रेमेडीज. तुमच्या कार्ड्समधील नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्यासाठी जून महिन्यात खालील उपाय मी तुम्हाला सांगते. कापूर जाळा. रोज संध्याकाळी घरात किंवा तुमच्या खोलीत भीमसेनी कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मिठाच्या पाण्याचा वापर करा, जेवढा जास्त होईल तेवढा. दर शनिवारी आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ, रॉक सॉल्ट टाकून आंघोळ करा. यामुळे तुमच्यावर आलेली मरगळ आणि नकारात्मक नजर दूर होऊन जाईल. दान करा. कधी शनिवारी किंवा बुधवारी कोणत्याही गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करा. तुमच्यासाठी अंतिम संदेश, जून 2026 हा महिना तुमच्यासाठी रूपांतराचा, ट्रान्सफॉर्मेशन आहे. जुने आणि कुजलेले विचार मागे सोडून एका नव्या ऊर्जेसह पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या जितके खंबीर राहाल तितकीच परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. जर रीडिंग तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया तुमच्या पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.